नमस्कार, जय भीम. मी अर्जुन वाघ, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष. मित्रांनो, आज आपण ओढणान ते तर मोयदा या पुलाजवळ आहोत. या पुलाचं आपण निरीक्षण करण्यासाठी आलेलो आहोत. मित्रांनो, या पुलाचं काम प्रगतीत आहे असं PWD वाल्यांचं म्हणणं आहे. बघा, मला सांगा हे काम कसं प्रगतीत आहे. आणि मित्रांनो, मी आपल्याला दाखवतो की आपला जो पैसा आहे, जो टॅक्सचा पैसा आपण या माध्यमातून आपण सरकारला, शासनाला देतो, आणि या पैशाची उधळपट्टी हे शासन ठेकेदाराला पाठीशी घालून कशी करता हे आपल्याला दाखवतो. या इकडे. मग या खड्ड्याला अक्षरशः असे खड्डे पडलेले या पुलाला अतिशय हे जीव घेणे खड्डे आहेत. या खड्ड्यामुळे या रस्त्यावर जाणाऱ्या लोकांचा अपघात होऊ शकतो. त्याच्यानंतर या पुलावरून शाळेचे लहान लहान मुलं जातात, शाळेची बस जाते, रिक्षा जाते. बघा, आणि शासन काय म्हणतं, मी बघा आपल्याला सांगतो की मी काही दिवसापूर्वी RTRच्या माध्यमातून मी या PWD वाल्यांकडनं माहिती मागितलेली होती. त्या माहितीमध्ये ते मला म्हणतायत की हे काम प्रगतीत आहे. बघा, मला सांगा हे काम कुठं आपल्याला प्रगतीत दिसतंय. हे बघा, रेलिंगचं काम केलेलं आहे, ते पण पूर्णतः केलेलं, निष्कृष्ट दर्जाचं काम केलेलं. आम्ही त्याचा फोटो सुद्धा काढलेला आपल्याला दाखवणार आहे. बघा मित्रांनो, हे अतिशय जीव घेणे खड्डे आहेत आणि हे प्रगतीत काम म्हणतात. आणि लवकरात लवकर मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी या शासनाला इशारा देऊ इच्छितो की हा पूल अत्यंत धोकादायी पूल आहे. या पुलावरून शाळेचे बस जातात, शाळेचे मुलं जातात. लवकर मी तर अर्ज देणारच आहे. कलेक्टर साहेबांना सुद्धा विनंती आहे की समिती नेमून याची चौकशी करण्यात यावी. अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याची दक्षता या शासन प्रशासन यांनी घ्यावी. एवढंच बोलतो, थांबतो. जय भीम, जय संविधान.